Good morning, everyone. Let's start our next question. In last week, we will discuss about what is meant by employees moral and its feature. Right? Employees moral काय आहे ते आपण बघितलं होतं. Moral in the sense willingness to do work. Okay. So employees moral basically depends on employees attitude, employees behavior, employees willingness. त्या सगळ्या गोष्टी तुमच्या मोरल वरती काय करणार आहेत तर इम्पॅक्ट करतील. जर पॉझिटिव्ह मोरल असेल डेफिनेटली एम्प्लॉईचा मोरल हाय असेल तर रिझल्ट सुद्धा तितकाच पॉझिटिव्ह मिळेल आणि मॅक्झिमम मिळेल. पण त्याच्या व्यतिरिक्त एम्प्लॉईज मोरल एनहान्स करण्यासाठी इन्क्रीज करण्यासाठी कोणते फॅक्टर रिस्पॉन्सिबल असणार आहे त्या बेसवरती आपण आजचा क्वेश्चन लर्न करणार आहोत. फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग एम्प्लॉईज मोरल. तो फर्स्ट आहे ऑर्गनायझेशनल फॅक्टर. The first factor affecting the employees moral in the organizational itself. ओके, स्वतः ऑर्गनायझेशन काय असणार आहे पहिला फॅक्टर जो रिस्पॉन्सिबल फॅक्टर म्हणून कन्सिडर केला जाईल. द गोल ऑफ द ऑर्गनायझेशन इन्फ्लुएन्स द ॲटिट्यूड ऑफ एम्प्लॉईज ग्रेटली. सो बेसिकली आपल्याला त्या गोष्टी करायला आवडतात का हो? नाही, बट वेगळं काहीतरी सांगितलं तर आपण थोडस इनिशिएटिव्ह घेतो, एक्सायटेड होतो आणि आपल्या तिथे 100% देतो. तो मेन तुमचा गोल्स काय आहेत, ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत याच्यावरून एम्प्लॉईचा मोरल हाय किंवा डाऊन हा डिसाइड होत असतो. सो इंट्रो मध्ये काय सांगितलेलं आहे, ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह अँड गोल्स इट इज डायरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन एम्प्लॉईज मोरल. ओके, सो इट इज if the goals set by the management are worthwhile, useful and acceptable, then the employees develop positive feeling towards job and organization. तुम्ही अशासाठी एम्प्लॉईजला रेडी करा जेणेकरून त्या गोष्टी त्याच्यासाठी सुद्धा हेल्पफुल असणार आहेत, ऑर्गनायझेशन साठी सुद्धा हेल्पफुल असतील आणि त्या अचीव करणं पॉसिबल असेल. असे गोल जर तुम्ही एम्प्लॉईच्या समोर ठेवले तर डेफिनेटली त्यांना त्याच्यामध्ये थोडीशी पॉझिटिव्ह फिलिंग ही येऊ शकेल आणि ते त्यांचं काम छान पद्धतीने करू शकतील. लाईकवाईज अ क्लिअर स्ट्रक्चर with well-defined duties and responsibilities encourage people to work with confidence. People confidently काम कधी करतील सांगा बरं, जेव्हा त्यांचे ड्युटीज रिस्पॉन्सिबिलिटी ह्या क्लिअर असतील. फक्त आपण गोल डिसाइड केलेला आहे आणि त्यांना सांगितलेलंच नाहीये काय करायचं आहे तर ते मोटिवेट होतील का किंवा त्यांचा विलिंगनेस इन्क्रीज होणार आहे का? नाही. म्हणजे अशा वेळी काय होऊ शकतं, व्हेन वी डिसाइड और व्हेन वी क्लिअर ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द एम्प्लॉईज दॅट टाइम एम्प्लॉईज मोरल विल बी हाय. तर त्यांचा मोरल मे बी हाय होऊ शकेल. ठीक आहे. सेकंड, नेचर ऑफ वर्क. सेकंड पॉइंट आहे नेचर ऑफ वर्क. द नेचर ऑफ वर्क of the employees is expected to perform also affect his attitude towards with the job as well as his moral. Okay, so nature of job काय आहे तर बेसिकली काही एम्प्लॉईचं असं असतं की आम्हाला ह्या टाईपच्या नेचरचे जॉब करायला आवडतात, ह्या टाईपच्या नेचरचे जॉब करायला आवडत नाही. जसं तुम्हाला एक युट्यूबचे एक फेमस टीचर माहित असतील जे एमपीएससी यूपीएससी चे क्लासेस घेतात. कोणते सर आहेत ते माहिती आहे का? विवेक सर म्हणून आहे. विवेक सर, कधीतरी त्यांच्या रील्स बघितले असतील तर ते IAS ऑफिसर होते, ते क्वालिफाईड पण झाले होते. पण त्यांना त्या फाईल मध्ये बसून काम करणं, त्या रोज रोज त्याच फाईली चेक करणं त्यांना बिलकुल आवडत नाही. म्हणून त्यांनी काय केलं, जॉब रिझाईन करून त्यांनी टीचिंग मध्ये यायचं ठरवलं. कारण त्यांच्या अंडर बरेचसे स्टुडंट काय झालेले आहेत तर IAS ऑफिसर झालेले आहेत आणि मोस्टली IAS ऑफिसरचे एक आयडियल टीचर म्हणून ओळखले जातात. म्हणजेच काय तर आपला नेचर ऑफ जॉब काय आहे याच्यावरून सुद्धा आपला मोरल हाय किंवा डाऊन हा ठरत असतो. देन नेक्स्ट, कन्सेप्ट ऑफ सेल्फ. हाऊ an employees look at him. The self concept also influence moral greatly. तर हा सुद्धा फॅक्टर महत्वाचा आहे की आपण स्वतःला कसे बघतो. राईट,
याच्यावरून सुद्धा आपला मोरल कसा होतो तर हाय होतो किंवा डाऊन होत असतो. फॉर एक्झाम्पल, द मोरल ऑफ पर्सन who have self confidence or who enjoy good mental and physical health is generally high as compared to those who lack self confidence or suffer from poor physical or mental health. आता आपल्याला माहिती आहे की क्लासमध्ये बसणाऱ्या सगळ्या स्टुडंटची मेंटल हेल्थ सेम असते का? काही काही असे असतात की 3 वर्ष क्लासमध्ये बसलेले आहेत पण क्लासमध्ये कधीच आलेले नसतात. असंही असतं की नाही, म्हणजे ते फक्त फिजिकली प्रेझेंट असतात, मेंटली अबसेंट असतात, असेही असतात. आणि काही स्टुडंट जर तुम्ही बघितलं तर ते नेहमी, तुम्ही त्यांच्याकडे कधीही बघा की थोडीशी पॉझिटिव्ह वाईब येते, जे ज्यांच्याकडून नेहमी पॉझिटिव्ह काय की ते ऐकतायत, काहीतरी लर्न करण्यात असं एक फील होत. म्हणजेच काय तर तुम्ही स्वतःला कशामध्ये बघताय, पॉझिटिव्ह टुवर्ड्स बघताय की निगेटिव्ह मध्ये बघताय, माझी मेंटल हेल्थ थोडीशी वीक आहे, देन माझी मेंटल हेल्थ थोडीशी स्ट्रॉंग आहे. काही स्टुडंटचा कॉन्फिडन्स कधी जास्त येतो कधी कमी येतो. तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स सुद्धा महत्वाचा आहे की तुम्ही कॉन्फिडेंटली स्वतःला कधी म्हणताय, कोणत्या सिच्युएशन मध्ये, त्याच्यावरून एम्प्लॉईचा मोरल हाय किंवा डाऊन हा होऊ शकतो. सो सेल्फ कॉन्सेप्ट it is also influence on employees moral and this includes physical and mental health of the employees. बऱ्याच वेळी असं असतं ना की आपले 2 लेक्चर आपण थोडेसे जास्त जागे असतो आणि तिसऱ्या चौथ्या लेक्चरला थोडेसे डाऊन. म्हणजे फिजिकल हेल्थ इट इज ऑल्सो इन्फ्लुएन्स ऑन एम्प्लॉईज मोरल. लक्षात आलं? सो इट इज इन्क्लूड्स कन्सेप्ट ऑफ सेल्फ. देन द लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन, how the employee's personal needs are satisfied can significantly influence their moral. So बऱ्याच वेळी आपण असं म्हणतो की सॅटिस्फॅक्शन इट इज इक्वल टू ऑल दी एम्प्लॉईज. नो, प्रत्येकाचं सॅटिस्फॅक्शन काय असणार आहे, वेगळ्या लेवलचं असणार आहे. काही जसं आपल्या आजूबाजूला जर लोक बघितली तर अरे काही लोक ना छोट्याशा घरामध्ये खूप कमी पैशामध्ये सुद्धा खूप सॅटिस्फाय असतात. काही लोकांचं असं असतं की खूप साऱ्या गोष्टी आहेत, पैसा आहे, बंगला आहे, छान आहे सगळं, पण तरी ते डिससॅटिस्फाय असतात. म्हणजे सॅटिस्फॅक्शन लेवल ही सुद्धा कशी असते, पर्सन टू पर्सन डिफरंट असणार आहे. राईट? सो सॅलरी, फ्रिंग बेनिफिट्स, डीए रेट, अलाउन्सेस मे अफेक्ट एम्प्लॉईज मोरल अ पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह मॅनर. जसं आपण म्हणतो की एम्प्लॉईचं मोरल इट इज डिपेंड्स ऑन मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी फॅसिलिटी. दॅट मीन्स फ्रिंग बेनिफिट आहेत, काही अलाउन्सेस आहेत, काही डीए आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा प्रोव्हाइड करताय त्या एम्प्लॉईजला याच्यावरती काय असणार आहे, त्याचं मोरल हा डाऊन किंवा हाय असणार आहे. आपण कोणती कॉन्सेप्ट लर्न करतोय, माहिती आहे सगळ्यांना? हो हो, की तुमचा मोरल थोडासा नॉर्मल तरी असावा, डाऊन असू नये. पहिलंच लेक्चर आहे त्यामुळे प्रत्येकाने सेल्फ कॉन्सेप्ट वरती कॉन्सन्ट्रेट करा. आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये बसलोय बघा आता सध्या. ठीक आहे? हा. So their moral is adversely affected when they feel that their pay and benefit are not in the line with the current industry trend. जसं तुम्ही कॉर्पोरेट सेक्टर मध्ये बघितलं तर त्यांचे जॉब फिक्स असतात का हो? एखादा एम्प्लॉई 20-30 वर्ष एकाच कंपनीत जॉब करतोय, मोस्टली केसेस मध्ये असं नाही होत. बेसिकली कॉर्पोरेट सेक्टर मध्ये लोक काय म्हणतात, जी कंपनी आम्हाला जास्त पॅकेज देईल त्या कंपनीमध्ये आम्ही शिफ्ट होऊ. ओके, डझंट मॅटर की तुम्ही आम्हाला कशी ट्रीट देताय किंवा व्हॉट एव्हर इट मे बी, ट्रीटमेंट लाईक दॅट. सो ह्या सगळ्या गोष्टी लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन वरती इम्पॅक्ट करते. नेक्स्ट इज अ लीडरशिप. The action of manager have a strongly influence to the moral of workforce. The action of manager have strong influence on moral of the workforce. म्हणजे जसं तुमच्या समोर तुमचा लीडर कोण आहे आणि तो तुमच्यासोबत कशा पद्धतीने कम्युनिकेट होतोय याच्यावरती सुद्धा तुमचा मोरल हाय किंवा डाऊन हा होऊ शकतो. जसं तुमचा लीडर आहे तो तुम्हाला तुमचं काही होऊ शकत नाही रे, काही होणार नाही तुमचं, असं जर तुम्हाला मोटिवेट करत राहिला तर नाही, आमचं मोरल हाय झालेलं आहे, आता तुम्ही जर आमचा इन्सल्ट केला तर आमचं मोरल हाय होत, असं होतं का हो कधी? नाही. म्हणजे तुमचा लीडर तुम्हाला कशा पद्धतीने मोटिवेट करतोय याच्यावरून तुमचा मोरल हाय किंवा डाऊन हा होत असतो. देन fair treatment, equitable reward and recognition of work, good work affect moral greatly. Obviously आता जनरली ऑर्गनायझेशन मध्ये काय एक्सपेक्टेड असतं,
की एम्प्लॉईजला ही इक्वली ट्रीटमेंट मिळायला हवी, राईट. काय मिळायला पाहिजे, इक्वली ट्रीटमेंट ही मिळायला हवी. त्याचबरोबर सॉरी फेअर रेम्युनरेशन मिळायला हवं. जो ज्या पोस्टवर आहे, ज्या पोस्टवर सुटेबल रेम्युनरेशन आहे, असं रेम्युनरेशन तरी त्याला मिळायला हवं, राईट. देन इक्विटेबल रिवॉर्ड, जर एखाद्या एम्प्लॉईजने बेस्ट काम केलं तर त्याला काय मिळायला हवे, इक्विटेबल रिवॉर्ड मिळणं अपेक्षित आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या एम्प्लॉईज मोरल वरती काय होत असतात, इम्पॅक्ट करत असतात. नेक्स्ट, वर्किंग कंडिशन. मोरल इज डायरेक्टली कोरिलेटेड टू द कंडिशन ऑफ वर्कप्लेस. म्हणजे काय, एम्प्लॉईज टॅलेंटेड आहे, एक्सपिरियन्स आहे, बट ऑर्गनायझेशनने त्याला प्रॉपर वर्किंग कंडिशनच दिलेली नाही, तर एम्प्लॉईजचं मोरल हाय होणार, ऑब्विसली डाऊन होणार आहे. वर्किंग कंडिशन मध्ये काय येईल मग, लाईट, फॅन, देन फॅसिलिटी, ज्या अदर फॅसिलिटीज आहेत, ओके, वॉशरूम फॅसिलिटी पासून कॅन्टीन फॅसिलिटी पासून या सगळ्या फॅसिलिटी त्या वर्किंग कंडिशन मध्ये इन्क्लूड होतात. जर तुम्हाला ह्या प्रॉपर वर्किंग कंडिशन प्रोव्हाइड केल्या तर डेफिनेटली काय होणार आहे, तुमचं मोरल हा इन्क्रीज होणार आहे. लक्षात आलं. बऱ्याच वेळेस आपण म्हणतो ना की ऍटमॉस्फिअर फार मॅटर करतं की आपण काय करतो. तर आजूबाजूची लोक छान काम करत असतील तरी सुद्धा आपण काय करतो, आपण आपलं डेडिकेशन द्यायला तयार असतो. इट इज कॉल्ड द वर्किंग कंडिशन. नेक्स्ट, एक्सटर्नल influence. External influence can affect employees' moral. For instance, when the market share of the company is falling, or if company lost a major business opportunity, the moral of employees is adversely affected. Difficult time can set people confidence and result of lower moral. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं बघा की अरे आपण करून काही फरक पडणार आहे, असं होऊ शकतं. काही फरक पडेगा म्हणजे काय, तर एम्प्लॉईज ऑलरेडी काय आहे त्याचा मोरल जरी जास्त असेल आणि कंपनीचे शेअर कंटिन्युअसली फॉल होत आहे, अशा वेळी काय होणार आहे, एम्प्लॉईचं मोरल सुद्धा डाऊन होण्याची शक्यता आहे. दॅट मीन्स एक्सटर्नल इन्फ्लुएन्स. कम्युनिकेशन. A company has made level of communication from manager to employees, between department, between manager group and group, between individual employees. To maintain moral communication line need to remain open and important information need to deliver a timely fashion. So improper communication or lack of communication can lead to lower employees moral. जितकं कम्युनिकेशन तुमचं बेस्ट असेल, दॅट मीन्स वी कॅन इझिली पास अवर मेसेज फ्रॉम एनी लेवल. जसं आपण हेनरी फ्युएलच्या प्रिन्सिपल मध्ये बघितलेलं आहे. हेनरी फ्युएल काय सांगतायत, फॉलो स्ट्रिक्टली स्कॅलरची. ऐकलं असेल थोडस, कुठेतरी ऐकलं असेल तर ऐकलं असेल म्हणजे कॉमर्स मध्ये. फ्युएल काय सांगतायत, फॉलो स्ट्रिक्टली स्कॅलरची. दॅट मीन्स अथॉरिटी रिस्पॉन्सिबिलिटी फ्रॉम टॉप टू बॉटम. आणि नियती, जर असं ठरवलं तर कोणती मेथड यूज करायचं सांगितलं, इट इज नॉट पॉसिबल इन सम सिच्युएशन, दॅट टाइम हेनरी फ्युएल सजेस्ट यूज समथिंग, दिस इज नोन ॲज व्हॉट, आठवतंय का, कॉन्सन्ट्रेट ऑन लेक्चर. ओके, सो तेव्हा फिओलनी काय सांगितलेलं, यूज काय करा, गँग प्लॅन मेथड. गँग प्लॅन इज द टेम्पररी अरेंजमेंट बिटवीन टू डिफरंट डिपार्टमेंट फॉर इझिली कम्युनिकेशन. सो दोन वेगवेगळे डिपार्टमेंट आहे आणि हायरार्की फॉलो करणं पॉसिबल नाही, तर अशा वेळी तुम्ही गँग प्लॅन मेथड काय करा, यूज करा. इज इट क्लिअर क्वेश्चन? ओके, सो इट इज ऑल अबाउट फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर एम्प्लॉईज मोरल. Thank you.